लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू व प्रवचन सोहळा। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायाचे वतीने सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील माऊली लॉन्स मंगल कार्यालय येथे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। याच अनुषंगाने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी जन्म प्रवचनकार काशीबाई शिवाजी पुणे यांच्या प्रवचनाचा उपस्थित महिलांनी लाभ घेतला। या प्रसंगी जिल्हा महिला सेवा अध्यक्ष निर्मला तरटे यांच्यासह तालुक्यातील महिला सेना, युवा सेना, संग्राम सेना, आजी माजी पदाधिकारी तसेच महिलांची यावेळी उपस्थिती होती। पाहूया या कार्यक्रमाचा काही भाग। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। साधू थोर जाणलं पाहिजे। या कलियुगामध्ये संतांना थोर म्हणजे संत संगतीने थोर लाभ झाला। त्या साधू कसे पाहिजे, संत कसे पाहिजे, त्यांच्या वाणीत सामर्थ्य पाहिजे, त्यांच्या दृष्टीत सामर्थ्य पाहिजे, त्यांच्या प्रसाद सामर्थ्य पाहिजे, त्यांच्या वास्तव्यात सामर्थ्य पाहिजे, ते साधू। मग ते सद्विवेक जागृत करतात सद्गुरू। आणि परात्पर गुरु कसे असतात? परात्पर गुरु हे एकच शक्ती अनेक ठिकाणी त्यांचं काम करत असते। बघा आज काय चालू इथं? हळदी कुंकू आपलं। कुठं समस्या मार्गदर्शन चालू आहे, कुठं पादुका दर्शन चालू आहे, कुठं महिला मेळावा चालू आहे, अनेक ठिकाणी पायी दिंड्या चालतात, नागरिकांना समस्या निवारण होते। एकच शक्ती अनेक व्यक्ती म्हणजे अनेक ठिकाणी ती शक्ती काम करते। त्याला म्हणायचं परात्पर गुरु, त्याला म्हणायचं परब्रह्म। म्हणजे ते भगवंताचा अवतार घेऊन असे संत भूतलावर येतात आणि तुमचा आमचा उद्धार करतात। ते आहे आपले अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य। यांच्यात असं सामर्थ्य आहे। किती जणांना वाटतंय ही प्रतिमा आहे, हे फोटो आहे इथं म्हणून वाटतंय ना आपल्याला? ही प्रतिमा आहे, फोटो वाटतंय ना? पण किती जणांना असं वाटतंय का जगद्गुरू नरेंद्राचार्यजी माऊली आपले योगेश्वर प्रभू इथं विराजमान आहे असं वरती बोट करा। आपण त्याला सुद्धा थोडासा मनामध्ये ना संशय निर्माण करतो, ह्या ताईनं केला तर म्हणून मी करू का नको? तोच संशय, तीच म्हणजे संशय आपल्याला म्हणजे ती शंका बघा तिथपर्यंत आपल्याला जाऊ देत नाही। पण आपण कशी भक्ती केली पाहिजे, एवढा दृढ विश्वास ठेवला पाहिजे। आज जगद्गुरू श्री इथं विराजमान आहे ना, म्हणून या भोंग्याकडून ते बोलायचं वधायचं काम करून घेत आहे। म्हणजे तुमच्याकडून माझ्याकडून श्रवण आणि कीर्तन भक्ती ते करून घेत आहे। म्हणून सद्गुरूंच्या पायी ठेवी तो हा विश्वास, दासांचा होई तो दास होई त्यांचा। राम हा प्रभव वशिष्ठ शरणम, कृष्ण सांदीपणी गुरु केला। म्हणून सद्गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे जीवनामध्ये। त्या नरजन्मामध्ये आल्यावर सद्गुरू ही केलेच पाहिजे। कारण संत नामदेव महाराजांसोबत देव बोलत होता, चालत होता, नवीन नवीन नैवेद्य खात होता। पांडुरंग परमात्म्याचा त्या काळातला संत नामदेव महाराज एकदम लाडके भक्त होते। पण त्यांना त्याच पांडुरंग परमात्म्याने संत मुक्ताबाईच्या रूपामध्ये, गोरोबा काकाच्या रूपामध्ये त्यांना काय सांगितलं? संत नामदेवा तुला ह्या सिंपीच्या जातीत येऊन नुसतं पंढरपुरामध्ये, कारण त्यांना काय वाटायचं फक्त पंढरपुरामध्येच पांडुरंग परमात्मा आहे। पण भगवंत आणि सद्गुरू अत्र तत्र सर्वत्र असतात हे त्याला माहीत नव्हते। त्यांची भक्ती फक्त ते तिथंच पाहत होते का नामदेवा तुला तेवढंच नाही करायचंय, तुला तो सिंपल यातला त्या शिंप्याच्या मोती बनायचं आहे आणि त्याला त्या सुईच्या धाग्यानं ही भक्ती अवघ्या जगामध्ये तो पताका शिवायचा आहे। म्हणून त्यांना विसोबा खेचर चरणी जाऊन सद्गुरू करायला लागले। त्यांनी सद्गुरू केला तुम्हा आम्हाला माहितीच आहे। कारण विसोबा खेचरची जेव्हा औंढा नागनाथला
महादेवाच्या पिंडीवर पाय तेव्हा त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती, पण ते पाय उचलले तिथं पिंड निर्माण झाली. मी त्याच्याकडे हस्तक्षेप करत नाही, जास्त लांबवत नाही. पण सद्गुरूंना त्यांना सुद्धा जेव्हा पांडुरंग परमात्म्यासोबत बोलत चालत होते, नैवेद्य खात होते, त्यांनाही सद्गुरू करावं लागलं. जो परब्रह्म प्रभू रामचंद्र तेही वशिष्ठ शरणम गेले. कृष्ण भगवंत परमात्मा तेही संदीपनी गुरुकुलामध्ये त्यांना अनुग्रह घेतला. मग तुम्ही आम्ही आपण कधी करतो? आवताई संत संघाला आले असते, सद्गुरू केला असता, पण अजून नाही, मुलं लहानला नाही, अजून थोडा संसार बाकी आहे, घरी कोणी नाही, जमत नाही होताई, संत संघाला जायचं सुद्धा आवरत नाही. मग ह्या रविवारी पुढच्या रविवारी जाऊ. आपलं वय काय होतं? वाढत चालतं. कधी आपला काळ येईल, कधी आपल्याला घेऊन जाईल याचा भरोसा नसतो आपल्याकडे. कारण बघा, राशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड यांना सुद्धा अपडेट करावं लागतं, पण त्यांची गॅरंटी असते. सारखी आपली इलेक्ट्रॉनिक वस्तू आणली त्याची सुद्धा गॅरंटी असते, पण तुमची आमची गॅरंटी आहे का? आहे गॅरंटी? आता प्रवचन करते, संध्याकाळी काय होणार म्हणून कोणाचीच कोणाचा गॅरंटी नाही. म्हणून आपण जी संधी मिळाली त्याच वेळेस, ज्या वेळेस आपण जागृत झालोय ना, त्याच वेळेस आपण काय केलं पाहिजे? नाम घेतलं पाहिजे. ज्यावेळेस संतांनी बोध केला त्याच वेळेस आपण भक्तीला लागलो पाहिजे. सांगत काय होते? विश्वामित्राकडे वशिष्ठ मुनी गेले आणि वशिष्ठ मुनीला तिथं गेल्यावर आपण आज बघा हळदी कुंकाचं वाण देतोय ना एकमेकीला, अष्टगंधाच्या बाटल्या आणलेल्या आहेत. आपल्या संत संघामध्ये सुद्धा ते साहित्य घेऊन जायचंय बरं का. एकमेकीला ते अष्टगंध म्हणजे या बुद्धीची पूजा केली पाहिजे, कारण ही आज्ञाचक्र आहे म्हणून आपण गंध लावला पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रीय कारण आणि विज्ञानही त्याच्यामध्ये दडलेलं आहे. म्हणून आपण जर इथं गंध लावला तर आपली ती दृष्ट बुद्धी काय होते? त्या आज्ञाचक्रामध्ये अडकते आणि सूक्ष्म बुद्धीचा म्हणजे त्याच्यामध्ये जागृती होते. आपण वाईट विचार हळूहळू कमी होत, म्हणजे बुद्धीची सुद्धा आपण पूजा केली पाहिजे. म्हणून आपले जगद्गुरुश्री सांगतात, आंघोळ झाली झाल्या आपण काय लघुपूजा केली पाहिजे. हातावर अष्टगंध घ्यायचा आणि तो आपण कपाळाला लावायचा, कवच लावायचा, कारण हे कवच आपलं संरक्षण चक्र आहे आणि हे संरक्षण चक्र म्हणजे कुंडली कवच बनते. जे काय हृदयातल्या देवा रे तू सांग कधी दिसणार रे, तू सांग कधी दिसणार रे, तू देव माझा मी भक्त तुझा, तू देव माझा मी भक्त तुझा, असे तुझे ना माझे नाते रे, तू सांग कधी दिसणार रे, माझ्या हृदयातल्या देवा रे तू सांग कधी दिसणार रे, तू सांग कधी दिसणार रे. रत्नागिरी जिल्ह्यात नानी जगावात आहे माझ्या हृदया